नमस्कार. तर हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यात खूप काही बदललं असेल. कधी अचानक नातेसंबंध तुटले असतील, कधी विश्वास ठेवलेल्या लोकांनी साथ सोडली असेल, तर कधी खूप मेहनत करूनही नशीब साथ देत नाहीये असं वाटलं असेल. पण आता 2 जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा अध्याय सुरू होणार आहे. कारण देवगुरू बृहस्पती तुमच्या राशीच्या 9व्या भावात प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये 9वा भाव हा फक्त भाग्याचा नसतो, तर हा भाव तुमच्या आयुष्यातील आशीर्वाद, ईश्वराची कृपा, योग्य वेळ, योग्य माणसं आणि अचानक घडणारे मार्गही दर्शवतो. म्हणून पुढचा काळ तुमच्यासाठी आयुष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो. जिथे अडथळे होते, तिथे मार्ग दिसू शकतो. जिथे निराशा होती, तिथे आशा निर्माण होईल आणि काही लोकांना इतक्या अनपेक्षित संधी मिळू शकतात, की त्यांना स्वतःलाच विश्वास बसणार नाही. पण प्रत्येकालाच सारखे परिणाम मिळतील असं नाही. काही लोकांनी चुकीच्या निर्णयांपासून आणि अति आत्मविश्वासापासून सावध राहणं गरजेचं असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, की 9व्या भावात गुरु आल्यानंतर काय बदल होतात? भाग्य, पैसा, करिअर आणि विवाहावर याचा काय परिणाम होतो? गुरुची 5वी, 7वी, 9वी दृष्टी कोणते परिणाम देते? आणि कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी? तर 9वा भाव हा धर्म, ईश्वराची कृपा, गुरु, वडील, प्रवास, उच्च शिक्षण आणि जीवनातील आशीर्वाद दर्शवतो. हा असा भाव आहे जो व्यक्तीला योग्य वेळी योग्य संधी मिळवून देतो. कधी-कधी व्यक्ती खूप मेहनत करतो पण त्याला नशिबाची साथ मिळत नाही. पण अचानक एक काळ असा येतो जिथे नशीबच व्यक्तीच्या बाजूने काम करू लागतं. तर गुरु जेव्हा 9व्या भावात प्रवेश करतो, तेव्हा अनेकांच्या आयुष्यात ही स्थिती निर्माण होते. गुरु 9व्या भावात भाग्याची साथ देतात. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. योग्य लोक भेटू शकतात. करिअरमध्ये अचानक नवीन संधी मिळू शकते. परदेशाशी किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित फायदा होऊ शकतो. नशिबाची साथ मिळते याचा अर्थ विदेश प्रवास, स्पिरिच्युअल यात्रा, तीर्थस्थानांना भेट, करिअर रिलेटेड प्रवास अशा गोष्टींचे योग तयार होतात. काही लोकांना घरापासून दूर जाऊन नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. अध्यात्माकडे ओढ वाढेल, मेडिटेशन किंवा पूजापाठमध्ये मन लागेल, योग्य गुरु किंवा मार्गदर्शक भेटू शकतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, योग्य निर्णय घेता येईल. आता याचे नकारात्मक परिणाम काय होऊ शकतात? तर 9वा भाव हा वडील आणि गुरुजनांचा सुद्धा असतो. जर कुंडलीत गुरु पीडित असेल तर वडिलांशी मतभेद किंवा मोठ्यांचं न ऐकणं, गुरुजनांशी मतभेद होऊ शकतात. काही लोक सतत माझ्यासाठी नेमकं काय योग्य आहे याच विचारात अडकू शकतील, म्हणजे कन्फ्युजनमध्ये राहतील किंवा दिशा नसल्यासारखं वाटेल. इथे बाजूला तुम्ही बघू शकता, मी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कुंडली दिलेली आहे. त्याच्यामध्ये जी बाणांची दिशा दाखवलेली आहे, ती गुरुची 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी आहे. तर पहिल्यांदा आपण गुरुची 5वी दृष्टी कुठे पडते ते बघूया. ती पडत आहे लग्न भावावरती. लग्न भावातून आपण काय बघतो, तर व्यक्तीची पर्सनॅलिटी, आरोग्य, आत्मविश्वास, त्याचबरोबर तुमची विचार करण्याची पद्धती या सगळ्या गोष्टी बघतो. तर इथे सकारात्मक परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो, तुमची पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह होईल, लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात, तुमची मानसिक ताकद वाढेल. काही लोक पूर्णपणे अगदी नवीन व्हर्जनमध्ये स्वतःला तयार करू शकतात. याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा नकारात्मक परिणाम म्हणाल तर अहंकार वाढू शकतो, मला सगळंच माहीत आहे असा ॲटिट्यूड येऊ शकतो, आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, विशेषतः वजन वाढेल. त्याच्यानंतर आपण बघूया गुरुची 7वी दृष्टी कुठे पडते. 7वी दृष्टी पडत आहे 3ऱ्या भावावरती. 3ऱ्या भावातून आपण बघतो कम्युनिकेशन, करेज म्हणजे धाडस, सोशल मीडिया, मार्केटिंग, लहान बहीण-भाऊ. तर सकारात्मक परिणाम म्हणून इथे तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल, सोशल मीडियामध्ये ग्रोथ दिसेल, यूट्यूब किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही काम करत असाल तर नक्की फायदा दिसेल. रिस्क घेण्याची कपॅसिटी वाढेल, धाडस वाढेल, नवीन स्किल शिकण्याची सुद्धा इच्छा होईल. कंटेंट क्रिएटर किंवा लिखाणातून, बोलण्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. जे लोक लग्नाला बरीच वर्ष झाली पण संतान सुखापासून वंचित होते, तर हे गुरुचं गोचर त्यांना संतान सुख देण्याचा योग तयार करत आहे.
जर तुम्ही आर्टिस्ट असाल, रायटर, टीचर किंवा क्रिएटर असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इमोशनल डिसिजन घेऊ नका. प्रेमात कन्फ्युजन होण्याची जास्त शक्यता आहे. गुरु जर कुंडलीत खराब असेल, तर मात्र तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत जास्त चिंतेत राहाल. काही लोक भावना आणि वास्तव यामध्ये बॅलन्स करू शकणार नाहीत. तर कोणाला सर्वाधिक चांगले परिणाम मिळतील? जन्मकुंडलीत जर गुरु शुभ अवस्थेत असेल, उच्च राशीत किंवा स्वतःच्या राशीत असेल, दुष्ट ग्रहांच्या प्रभावापासून मुक्त असेल आणि चालू दशासुद्धा जर तुम्हाला शुभ ग्रहांची असेल, तर हा काळ आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आता या गुरुच्या गोचरबद्दल कोणाला सावध राहावं लागेल, तर ज्यांचा गुरु नीच राशीत आहे, ज्यांना शनी, राहू, केतू यांची दशा सुरू आहे किंवा साडेसाती सुरू आहे किंवा गुरु अष्टम किंवा द्वादश भावात आहे, याचबरोबर जर राहू, केतू, शनीसोबत आहे, तर मात्र लाभ मिळूनही मानसिक अस्वस्थता किंवा कन्फ्युजन राहू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खास उपाय म्हणजे या लोकांच्या मनात खूप गोष्टी साचून राहतात. राग, दुःख, विश्वासघात किंवा जुन्या आठवणी ते सहज विसरत नाहीत. म्हणून महिन्यातून एकदा वाहत्या पाण्यात नारळ प्रवाहित केल्यास मानसिक निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होऊ शकते. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी चांगला असू शकतो ज्यांना सतत मानसिक त्रास किंवा इमोशनल हेवीनेस जाणवतो. त्याचबरोबर पूजा म्हणून नाही, तर मन शांत करण्यासाठी तुम्ही गुरुवारी केळीच्या झाडाजवळ किंवा देवघरात रोज तुपाचा दिवा लावून तिथे 5 मिनिट शांत बसा. वृश्चिक राशीच्या लोकांचं मन खूप खोल आणि रेस्टलेस किंवा अशांत असतं, तर हा उपाय त्यांच्या मनाला स्थिरता देऊ शकतो. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून कठोर दिसले तरी आतून खूप इमोशनल असतात. गुरु 9व्या भावात असताना कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्ही तुमचं नाव न सांगता मदत करणं हा खूप प्रभावी उपाय ठरू शकतो. यामुळे भाग्याची साथ वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही चण्याची डाळ, गूळ मंदिरात अर्पण करू शकता. जुन्या गोष्टी पकडून ठेवू नका. कधी-कधी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा ग्रह नसतात, तर जुन्या आठवणी, जुना राग आणि मनात साठवलेलं दुःख असतं. म्हणून या काळात स्वतःला इमोशनली हील करा. प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडा आणि जे निघून गेलं आहे ते स्वीकारायला शिका. हे केल्यास गुरुचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका. विशेषतः एन्झायटी, फिअर किंवा ओव्हर थिंकिंग असलेल्या लोकांना फायदा दिसेल. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका. वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक वेळा नजरेचा किंवा जेलसीचा प्रभाव जास्त दिसतो. म्हणून तुमचे फ्युचर प्लॅन्स, तुमचा पैसा, तुमचे नातेसंबंध, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही करणारे बदल या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका. कधी-कधी शांतपणे केलेली प्रगतीच सर्वात सुरक्षित असते. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून हवं असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण व्हॉट्सॲप करा. तुमची कुंडली बघून झाल्यानंतर तुम्हाला मेसेज नक्की येईल. तर अशा ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढेही तुमच्या राशीसाठी आलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.